नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. सन 2015 शहरातले एक सरकारी कार्यालय. एका ओढ्याशेजारी हे कार्यालय होते. शहरात असूनही हा भाग जरा निर्जन. इथून बस सेवा नाही, रिक्षा नाही, खाण्यापिण्याची दुकाने नाही. कार्यालयाच्या आजूबाजूला सर्वत्र उच्चभ्रू वस्ती. हे लोक कधी घराबाहेर जातात येतात ते कळतही नाही. एकंदरीत अतिशय शांत, निर्जन भाग. तर अशा या कार्यालयाला 3 मजले होते. 2 वापरात होते व तिसरा बंद होता. तिथे कधीच कोणी जात नसे. भर दुपारीही त्या मजल्याच्या बंद शटरजवळ एक स्मशान शांतता, एक अभद्र छाया जाणवायची. लोकांना तिथे जायला नको वाटायचे. तर अशा या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एक बोलवा होती की या कार्यालयाच्या 3ऱ्या मजल्यावर अमावस्येच्या रात्री कोणीतरी फिरल्याचा, पैंजणाचा आवाज येतो. त्यामुळे हे कार्यालय दर अमावस्येला लवकर म्हणजे अंधार पडायच्या आतच बंद होत असे. एकदा मार्च महिन्यामध्ये कामाच्या अतिरिक्त व्यापामुळे कार्यालय रात्री 12 वाजून गेले तरीही चालूच होते. गेले 8 दिवस सतत अहोरात्र काम चालू होते. मार्च महिन्यात प्रत्येक कार्यालयात जास्तीचे काम असतेच व उशिरापर्यंत चालू असते. त्यामुळे यात काही नवल नव्हते. तर त्या रात्री रमेश जरा जास्तच दारू प्यायला होता. तसा तो काही दारुडा नव्हता, पण कामाच्या वाढीव व्यापामुळे त्या दिवशी सर्वच कर्मचारी थोडी थोडी पिऊनच काम करत होते. तर हा रमेश नशेत त्या बंद मजल्यावर गेला. स्वतःशी बडबडत होता. कसला आवाज येतो इथून पाहतोचाच. कोण आहे तिकडे? अशा शिव्या घालत तो त्या मजल्यावरील बंद दारे हाताने बडवत होता. सर्वत्र धूळ होती, कोळी जाळे लटकत होती. रमेश बंद खोल्यांची दारे बडवत पुढे पुढे जात असताना अचानक एका खोलीचे दार करकरत उघडले गेले. आतून कुबट वासाचा भपकारा रमेशच्या नाकावर आला. त्याला एकदम उलटी आल्यागत झाले. जरा थांबून तो हलक्या पावलाने आत शिरला. एकदम काळाकुट्ट अंधार, हवेला कुबट वास. रमेशने मोबाईलची बॅटरी चालू केली व त्या उजेडात तो खोली न्याहाळू लागला. इतक्यात खोलीचे दार खाडकन बंद झाले. आता मात्र रमेश घाबरला. त्याची सगळी नशा उतरली. तो आतून जोरजोरात दार वाजवू लागला. अरे, कोणीतरी उघडा ना, मी आत अडकलोय. इतक्यात त्याच्या मागून त्याला कोणीतरी काठी घेऊन चालत असल्याचा आवाज आला. रमेशला घाबरून जागेवर लघवीला झाली. पार घामाघूम झालेल्या त्याने कसा तरी धीर एकवटून मागे पाहिले आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. मागे एक म्हातारा घुंगरू लावलेली काठी हातात घेऊन तिच्या सहाय्याने लंगडत चालला होता. रमेश पार गळाटला. भीतीने त्याचा घसा कोरडा पडला. तरीही त्याने कसाबसा धीर एकवटून कोण आहे असं अडखळत विचारलं. तशी म्हाताऱ्याने मान 180 अंशात वळवली. पूर्ण काळे डोळे, तोंडात काळे वेडेवाकडे 4च दात, त्यात लपलप करत फिरणारी काळी जीभ. ते विद्रूप ध्यान रमेशकडे पाहत फिदी फिदी हसू लागलं. इतका वेळ धरलेला धीर आता सुटला. रमेशच्या छातीत जोराची कळ आली आणि तो धाडकन जमिनीवर कोसळला. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.